विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे केमिस्ट्री शॉर्ट्सच्या या नव्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. केमिस्ट्री शॉर्ट्समध्ये आपण आज ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे एक फार फंडामेंटल कॉन्सेप्ट शिकून घेणार आहोत, ज्या कॉन्सेप्टचे नाव आहे इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल. क्लास 12च्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने फार महत्त्वाची. चला बघूयात कॉन्सेप्ट इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल. मित्रांनो, रिएजंट्स काय असतात? एखाद्या केमिकल रिएक्शनमध्ये सबस्ट्रेटवर अटॅक करणाऱ्या स्पीसीसला तुम्ही रिएजंट म्हणतात. मग जर हा सबस्ट्रेट किंवा अटॅक करणारा रिएजंट पोलर असेल तर अशा पद्धतीच्या रिॲक्शनला पोलर रिॲक्शन्स असं म्हणतात, ज्यात आयदर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्जेस असतील. आणि अशा पद्धतीच्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज असलेल्या रिएजंट्सचं दोन टाईपमध्ये क्लासिफिकेशन होतं. ते दोन टाईप्स म्हणजे काय? एक असतात इलेक्ट्रोफाइल आणि दुसरा असतो न्यूक्लिओफाइल. क्लास 12च्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये याचं फार जास्त महत्त्व आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आणि न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनचे रिॲक्शन तुम्हाला क्लास 12मध्ये समजायचे आहे, शिकायचे आहे. सो त्या अनुषंगाने फार महत्त्वाचं लेक्चर आपलं आजचं हे असणार आहे. तर बघा मित्रांनो, फार सोपी ही कॉन्सेप्ट आहे. इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल म्हणजे काय? ऑलरेडी मी इथे लिहून ठेवलं आहे. इलेक्ट्रो म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन, आणि फाइल म्हणजे काय तर लव्हिंग. सो इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पीसीसला इलेक्ट्रोफाइल म्हणतात. आणि न्यूक्लिओ म्हणजे काय तर न्यूक्लियस. न्यूक्लियसवर कुठला चार्ज असतो? पॉझिटिव्ह. आणि फाइल म्हणजे काय? लव्हिंग. सो न्यूक्लियसला लव्हिंग करणाऱ्या म्हणजे न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होणाऱ्या स्पीसीसला न्यूक्लिओफाइल असं म्हणतात. इलेक्ट्रोफाइलला E+ने रिप्रेझेंट केलं जातं, न्यूक्लिओफाइलला NU आणि 2 डॉट. याचा अर्थ काय आहे? लोन पेअर असं आपण त्याला म्हणू शकतो. बघा, समजून घेऊयात. फार सोपी ही कॉन्सेप्ट आहे. बघा मित्रांनो, इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन लव्हिंग. आता इलेक्ट्रॉनवर कुठला चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. आणि तुम्हाला माहिती आहे की निगेटिव्ह चार्जकडे कुठला चार्ज अट्रॅक्ट होतो तर पॉझिटिव्ह चार्ज. सो फार सिम्पल कॉन्सेप्ट आहे. इलेक्ट्रोफाइल हे नेहमी पॉझिटिव्हली चार्ज असतील, कारण की ते इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होतात आणि इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. इलेक्ट्रोफाइल्स आर positively charged, or sometimes they are neutral species. And how they are neutral species? Still attack on electron rich species that we seen after some time. बघा, इथे लक्षात घ्या मित्रांनो, आयदर हे इलेक्ट्रोफाइल पॉझिटिव्हली चार्ज असतात किंवा न्यूट्रल सुद्धा असू शकतात. कारण की ते महत्त्वाचे म्हणजे काय असतात तर इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीस असतात. त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता असते. मग इलेक्ट्रॉनची कमतरता असेल तर आयदर पॉझिटिव्ह चार्ज असतो किंवा काही न्यूट्रल स्पेसेससुद्धा अशा पद्धतीचं बिहेवियर दाखवतात. वेर ॲज न्यूक्लिओफाइलमध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं? बघा, न्यूक्लियसवर कुठला चार्ज असतो? पॉझिटिव्ह. आणि न्यूक्लियसकडे म्हणजे पॉझिटिव्ह चार्जकडे जी स्पेसिस अटॅक होईल तिच्यावर बाय डिफॉल्ट निगेटिव्ह चार्ज असणं गरजेचं आहे. सो समजून घ्या, इलेक्ट्रोफाइलवर असतो पॉझिटिव्ह चार्ज किंवा त्या न्यूट्रल पण असतात. फाईल्सवर असतो निगेटिव्ह चार्ज किंवा काही केसेसमध्ये न्यूक्लिओफाइलसुद्धा न्यूट्रल असतात. ते आपण पुढे बघणारच आहोत. आता याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे अ पॉलीॲटॉमिक इलेक्ट्रोफिलिक फाइल हॅज ॲन इलेक्ट्रॉन डिफिशियंट ॲटम इन इट कॉल्ड इलेक्ट्रोफिलिक सेंटर. हे महत्त्वाचे कॉन्सेप्ट आहे मित्रांनो. इलेक्ट्रोफाइल ही कॉन्सेप्ट महत्त्वाची आणि इलेक्ट्रोफिलिक सेंटर हे काय असतं हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तसंच न्यूक्लिओफाइल ही कॉन्सेप्ट महत्त्वाची. आणि अ पॉलीॲटॉमिक, पॉली म्हणजे नंबर ऑफ, म्हणजे जिथे तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा जास्त ॲटम्स असतील अशा स्पीसीजला तुम्ही पॉलीॲटॉमिक स्पीसीज असं म्हणतात. A polyatomic nucleophile has an electron rich atom in it called as nucleophilic center. म्हणजे बघा, न्यूक्लिओफाइल्स हे इलेक्ट्रॉन रिच असतात, इलेक्ट्रोफाइल हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात. इलेक्ट्रोफाइल इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात, न्यूक्लिओफाइल इलेक्ट्रॉन रिच असतात. ही गोष्ट महत्त्वाची आहे. इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणजे इलेक्ट्रोफाइल, इलेक्ट्रॉन रिच म्हणजे न्यूक्लिओफाइल. ठीक आहे मित्रांनो, आता समजून घ्या या कॉन्सेप्टचा अर्थ काय. आता पॉलीॲटॉमिक स्पीसीज बघूयात आपण इलेक्ट्रोफाइलमध्ये. पॉली म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स त्याच्यात असणं गरजेचं आहे. मग पॉलीॲटॉमिक स्पीसीज जर समजा आपण इथे एक स्ट्रक्चर ड्रॉ केलं, जसं की हा हायड्रोजन आहे, इथे कार्बन आहे, इथे हायड्रोजन आहे आणि इथे सुद्धा हायड्रोजन आहे. ओके मित्रांनो, तर या स्पीसीसमध्ये तुम्हाला दिसतंय की कार्बनने 3च बॉन्ड फॉर्म केलेत. कार्बनने तर 4 बॉन्ड फॉर्म करायला हवे होते. म्हणजे या कार्बन ॲटमवर आला तुमचा पॉझिटिव्ह चार्ज. सो हा काय झाला? कार्बोकटायन. कुठला कार्बोकटायन? एकच कार्बन आहे म्हणजे मिथिल कार्बोकटायन. ओके, तर आणि इकडे आपण एक स्ट्रक्चर ड्रॉ करूया. तर या स्ट्रक्चरमध्ये समजा आपण इथे घेतला हायड्रोजन, इथे नायट्रोजन आणि इथे आपण घेतला हायड्रोजन आणि इथे सुद्धा घेतला हायड्रोजन. तुम्हाला अमोनियाचं स्ट्रक्चर माहिती असेल तर नायट्रोजनकडे 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन असतात पडलेले. ओके, तर बघा, इथे आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि या नायट्रोजनकडे आहे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे याच्याकडे इलेक्ट्रॉन एक्स्ट्राचे पडलेले आहेत, म्हणजे हा इलेक्ट्रॉन रिच आहे. सो ही झाली इलेक्ट्रॉन रिच स्पीसीस, म्हणजे हा झाला न्यूक्लिओफाइल. आणि
इथे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे बघा मित्रांनो. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉनची कमतरता, याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. सो इट इज अ इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीस. ठीक आहे. आता हा झाला इलेक्ट्रोफाईल, हा झाला न्यूक्लिओफाईल. पण ही स्पीसीस कशी आहे तर ही पॉलीॲटॉमिक स्पीसीस आहे. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 दोनापेक्षा किंवा एकापेक्षा जास्त ॲटम्स त्याच्यामध्ये, म्हणजे पॉली म्हणजे नंबर ऑफ ॲटॉमिक स्पीसीस, नंबर ऑफ ॲटम्स त्याच्यात आहेत. आणि ही सुद्धा पॉलीॲटॉमिक स्पीसीस आहे कारण की 1, 2, 3, 4 ॲटम्स त्याच्यात आहेत. मग जेव्हा पॉलीॲटॉमिक स्पीसीस असेल, अ पॉलीॲटॉमिक इलेक्ट्रोफिलिक फाईल हॅज अन इलेक्ट्रॉन डिफिशियंट ॲटम इन इट कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफिलिक सेंटर. ज्या ॲटमवर इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी असेल त्याला इलेक्ट्रोफिलिक सेंटर म्हणतात. मग बघा या स्ट्रक्चरमध्ये हायड्रोजन 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 यांच्यावर कुठलाच चार्ज नाही आहे, पण कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. याचा अर्थ कार्बन कोण आहे? इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर आहे किंवा इलेक्ट्रॉन डिफिशियंट ॲटम आहे आणि आपण त्याला म्हणू शकतो इलेक्ट्रोफिलिक सेंटर. इलेक्ट्रोफिलिक सेंटर. ठीक आहे मित्रांनो. सो हा इलेक्ट्रोफाईल झाला आणि जो ॲटम पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे तो झाला इलेक्ट्रोफिलिक सेंटर. आणि इथे बघा, अ पॉलीॲटॉमिक न्यूक्लियस हॅज अन इलेक्ट्रॉन रिच ॲटम इन इट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओफिलिक सेंटर. इथेही हायड्रोजन आहेत पण इलेक्ट्रॉन रिच नाही आहेत हायड्रोजन. इलेक्ट्रॉन रिच फक्त नायट्रोजन आहे कारण की त्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. म्हणून या स्ट्रक्चरमध्ये किंवा या स्पीसीसमध्ये हा जो नायट्रोजन आहे तो आहे न्यूक्लिओफिलिक सेंटर. याला आपण म्हणूयात न्यूक्लिओफिलिक सेंटर. ठीक आहे मित्रांनो. तर तुमच्या लक्षात आलं असेल इलेक्ट्रोफिलिक सेंटर काय असतं आणि न्यूक्लिओफिलिक सेंटर काय असतं. मग इलेक्ट्रोफाईलचे काही एक्झाम्पल बघूयात आणि न्यूक्लिओफाईलचे काही एक्झाम्पल बघूयात. जसं की जर आपण इलेक्ट्रोफाईलचं एक्झाम्पल घेतलं तर याच्यात 2 प्रकार पडतात. एक असतात पॉझिटिव्ह स्पीसीज. आपण एक्झाम्पल बघतोय मित्रांनो. इलेक्ट्रोफाईलचे काय बघतोय आपण? एक्झाम्पल्स. सो पॉझिटिव्ह स्पीसीसमध्ये काय येऊ शकतात तुमच्या, की ज्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो त्या सगळ्या स्पीसीसला तुम्ही इलेक्ट्रोफाईलमध्ये कन्सिडर करू शकतात. मग पॉझिटिव्ह चार्ज कोणावर असतो मित्रांनो? तर बघा, जसं की तुमच्याकडे जर H+ असेल, हायड्रोजन डिफिशियंट आहे इलेक्ट्रॉनचा, त्याचं इलेक्ट्रॉन कोणीतरी घेऊन टाकलेत म्हणून त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला. सो ही झाली तुमची इलेक्ट्रोफिलिक स्पीसीस. किंवा तुमच्याकडे अशी स्पीसीससुद्धा असू शकते H+च्या ऐवजी NH4+. तर ही स्पीसीससुद्धा तुमची इलेक्ट्रोफाईलचं काम करू शकते. किंवा काही केसेसमध्ये तुमच्याकडे Br+ असा कंपाऊंडसुद्धा असू शकतो, तर हा सुद्धा इलेक्ट्रोफाईलचं काम करू शकतो. तर हे झाले काही पॉझिटिव्ह स्पीसीस किंवा इलेक्ट्रोफिलिक स्पीसीस. किंवा काही न्यूट्रल स्पीसीससुद्धा असतात. न्यूट्रल स्पीसीज. आता न्यूट्रल स्पीसीस कुठल्या असतील बरं? तर बघा, ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी असते, जसं की AlCl3 ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड. मित्रांनो, ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईडचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघाल तर ॲल्युमिनियमच्या व्हॅलेन्सी शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात आणि ते 3 इलेक्ट्रॉन या 3 इलेक्ट्रॉनच्या क्लोरीनशी बॉन्ड फॉर्म करून एकूण 6 इलेक्ट्रॉन होतात. सो ॲल्युमिनियमच्या AlCl3मध्ये व्हॅलेन्स शेलमध्ये फक्त 6 इलेक्ट्रॉन आहेत आणि ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 8 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. म्हणजे ॲल्युमिनियम हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो AlCl3मध्ये. येते लक्षात तुमच्या? आणि म्हणून तो काय आहे? इलेक्ट्रोफाईल आहे. कुठली इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीस इलेक्ट्रोफाईल असते. किंवा तुम्ही BF3 हे स्ट्रक्चरसुद्धा कन्सिडर करू शकतात. BF3चं ही सेम केस आहे. व्हॅलेन्सी शेलमध्ये BF3च्या 6च इलेक्ट्रॉन असतात आणि ऑक्टेटसाठी त्याला 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. सो बोरॉन जो आहे तो BF3मध्ये इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे. ॲल्युमिनियम जो आहे तो इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे AlCl3मध्ये. आणि हे दोघं न्यूट्रल आहेत तरीसुद्धा ते न्यूट्रल स्पीसीस असून सुद्धा ते इलेक्ट्रोफाईल आहेत बिकॉज दे हॅव इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर्स. त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर आहे. किंवा आपण सोप्या शब्दात असं म्हणूयात, या दोघांकडे काय आहेत? इनकम्प्लीट ऑक्टेट आहेत. इनकम्प्लीट काय आहेत? ऑक्टेट आहेत. येत आहे मित्रांनो लक्षात? आता याच्यानंतर बघूयात आपण एक्झाम्पल्स कोणाचे? न्यूक्लिओफाईलचे. सो न्यूक्लिओफाईलमध्ये आपण बघूयात एक्झाम्पल्स. न्यूक्लिओफाईलच्या एक्झाम्पल्समध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यात असतात, जसं इथे आपण लिहिलं पॉझिटिव्ह स्पीसीस, तसं इथे असतात निगेटिव्ह स्पीसीस. आता निगेटिव्ह स्पीसीसमध्ये कोण येतं? तर बघा, जसं की OH हायड्रॉक्साईड आयनिल. त्याच्याकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉनची गर्दी, एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन आहे त्याच्याकडे. सो मी इथे लिहिला OH- किंवा तुम्ही इथे लिहू शकतात
Cl मायनस हा सुद्धा काय आहे, याच्याकडे मायनस चार्ज आहे म्हणजे तो इलेक्ट्रॉन रिच आहे. सो OH मायनस घ्या, Cl मायनस घ्या, हे सगळे कोण आहेत, किंवा Br मायनस तुम्ही लिहू शकता, हे सगळे कोण आहेत तर न्यूक्लिओफाईल आहेत, निगेटिव्हली चार्ज. पण काही न्यूट्रल स्पेसिससुद्धा न्यूक्लिओफाईलचं काम करतात. न्यूट्रल स्पीसीज. आता न्यूट्रल स्पेसिसमध्ये काय फार सोपं आणि चांगलं एक्झाम्पल म्हणजे काय, H2O. H2Oची काय खासियत आहे मित्रांनो, त्याच्याकडे लोन पेअर असते. बघा, जसं इथे नायट्रोजनकडे लोन पेअर आहे तसं H2Oकडे ऑक्सिजनकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते. म्हणजे हा इलेक्ट्रॉन रिच आहे. इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळे तो न्यूक्लियस लव्हिंग असतो, त्याला न्यूक्लियसकडे म्हणजे पॉझिटिव्ह चार्जकडे त्याचं अट्रॅक्शन असतं, म्हणून H2O सुद्धा न्यूक्लिओफाईलचं काम करतो. सो आपण इथे अंडरलाईन करूयात आणि म्हणूयात लोन पेअर. जसं आपण इथे रिझन लिहिलं इनकम्प्लीट ऑक्टेट, तसं याचं रिझन आहे लोन पेअर. ठीक आहे मित्रांनो, तर फार सोपी ही कॉन्सेप्ट होती आणि या कंपॅरेटिव्ह स्टडी कराल तर डेफिनेटली लक्षात राहील. पटकन लिहून घ्या.